जरी कितीही तिच्यात रुजली माझी मुळे, तिच्यात रुजली माझी मुळे. जोरदार टाळ्या गणेशजी निंबाळकर. गणेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गणेश भाऊ तुम आगे बढ़ो. हॅलो. मला चांगलं आठवतं 8 डिसेंबर 2016चा तो दिवस होता. मी माझ्या बहिणीचं लग्न जमलं म्हणून लॉन्सच्या तपासात शोधात चांदवडला रेणुका लॉन्स तिथे बसलो होतो. ज्यावेळेस तिथं बसलो होतो तिथं गोरख ढगे नावाचा माझ्या मित्राचा फोन आला, तुम्ही तातडीनं बाजार समिती चांदवडमध्ये या. त्यावेळेस आमच्याकडे दुष्काळाची चाहूल होती. त्या दुष्काळाची चाहूल असताना बाजार समितीमध्ये गोरखने बोलवण्याचं काय कारण म्हणून मी दुर्लक्ष केलं. त्याचा परत फोन आला, तुम्ही येणार आहेत का नाही म्हणे गणेश भाऊ. जर तुम्ही नाही आला तर मी एकटा जाऊन भिडेन म्हणे. त्या लोकांशी मी म्हटलं काहीतरी प्रश्न गंभीर आहे म्हणून बाजार समितीकडे गेलो. तो माझ्या घरातला कौटुंबिक विषय बाजूला ठेवून बाजार समितीत गेलो आणि त्यानं सांगितलं त्या ठिकाणी एका शेतकऱ्याचे 50 रुपये कांदे पुकारलेत गणेश भाऊ आणि तिथं कोणीच त्याच्या बाजूने बोलत नाहीये. तो शेतकरी त्या ठिकाणी सांगतोय की 50 रुपये हे माझ्या कांद्याचं मूल्य नाही, माझे कांदे चांगले आहेत. ओरडून सांगतोय पण त्याची बाजू कोणी घेत नाहीये. आणि त्या ठिकाणी राम बोरसेंच्या दुकानासमोरून जात असताना राम तापानं फणफणत होता. तो मारुती कारमध्ये झोपलेला होता. मी त्याला त्या ठिकाणी सांगितलं पटकन पुढे. तो त्या ठिकाणी त्याचं सगळं बाजूला आजारपण ठेवून माझ्या मागे मागे चालत राहिला. त्याच्या 1 महिनाभर आधी बाजार समितीने आमच्यावर गुन्हा दाखल केला होता. बाजार समितीचा तो गुन्हा असताना देखील आम्ही तिथं गेलो. मी थोडा कचरलो होतो, म्हटलं उगाच डोक्याला ताण. त्या ठिकाणी एक वाक्य त्या 2-4 जणांनी सांगितलं, हा गणेश निंबाळकर येतो आणि डोकं खातो म्हणे. हा शेतकरी कुठला आहे त्याला माहिती का म्हणे. हा कुकाण्याचा शेतकरी आहे आणि याचं काय जातं म्हणे तिथं. नीट ऐका, हा कुकाण्याचा शेतकरी आहे म्हणे. त्याचं काय जातं. कुकाणं कुठं आहे. झोडग्या फाट्याच्या आसपास असलेलं ते गाव. एका मोठ्या माणसाच्या नातलगातला तो पोरगा. 50 रुपये बाजारभाव गेलं. त्याची बाजू घेताना त्या ठिकाणी अनेक मोठा संघर्ष उभारला आणि कळत न कळत बच्चू भाऊंच्या मी फारसा ओळखीचाही नव्हतो, पण देव जाणे माझ्या एक क्षणात सुद्धा मनात नव्हतं की मला कुणाला तरी बोलवायचंय. बोलता बोलता माझ्या तोंडातून शब्द फोडला की तुम्ही जर अशा पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांची अडवणूक करणार असाल तर मी इथं बच्चू कडूंना आणीन म्हणजे आणीन. तो दिवस आणि आजचा दिवस मी डोळे मिटून त्या ठिकाणी प्रभू रामेश्वराच्या या प्रांगणामध्ये सहजपणे आठवलं की शेतकरी या शब्दामध्ये आणि शेतकऱ्यांची पाठ राखण करणाऱ्या इमाना इतबारे या नेतृत्वामध्ये हे नाथं जर गुंफलं तर कुकाणं काय, देवळा काय, चांदवड काय हे विभागलेले राहणार नाही. हे तालुके एक आहेत, यांचं काम एक आहे. सरकारच्या कामाधंद्याच्या सोयीसाठी हे तालुके विभागले गेलेले. आपली कर्म एक आहे, आपली कामं एक आहे. हे या रामेश्वराच्या प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांना समजतंय. ते समजून घेण्यासाठी तुम्ही येथे आलात. यासाठी मी प्रभू रामेश्वराच्या या प्रांगणामध्ये आपल्या चरणाशी नतमस्तक होतो. आपले शतशः ऋण व्यक्त करतो. आपलं आयुष्यभर ऋणी राहील हा शब्द देतो. आणि आपल्या येण्यामुळे आज या ठिकाणी बच्चू भाऊंच्या उपस्थितीमध्ये जो हा भव्य शेतकरी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, त्या शेतकरी सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सबंध महाराष्ट्राच्या गोरगरिबांचे, दीनदलितांचे, दिव्यांगांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, अगदी पत्रकारांचे सुद्धा असतील नसतील तेवढ्याही दुर्लक्षित समाजाचं नेतृत्व ज्यांनी आपल्या सोयीनं आपल्या असलेल्या वेळेनुसार जिथं मिळेल तिथं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या सोडवणूक करणारा आपला अष्टविनायक, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता सन्माननीय बच्चू भाऊ कडू या ठिकाणी आपण आलाच. आपले मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत, आभार आणि धन्यवाद देतो. खरं तर उमरानं हे नाव घेतलं तसं मी या ठिकाणी अनेकदा सभा ऐकण्यासाठी बसलेलो आहे. कित्येकांच्या सभा ऐकल्या आहेत. धर्मांनांनी सांगितलेला प्रश्न त्या सभांमधून मी ऐकला. बाळूअण्णांनी सांगितलेली पोटतिडकीची सगळी बाजू त्या सभांमध्ये इथेच ऐकली. आत्ताच नंदन राजेंनी सांगितलेली ती बाजू सुद्धा इथं ऐकली. हे सगळं करत असताना प्रत्येक सभेची सुरुवात ज्या नावानं होते ते आदरणीय कैलासवासी ज्ञानदेव दादा देवरे यांची ही नगरी आहे. ज्ञानदेव दादांच्या बाबतीत बोलावं तर काय, किती बोलावं किती नाही. कारण 4थी पास होते म्हणतात. त्यांनी कारखाना उभारला आणि आपण सगळे शिकेल सवरलेला कारखाना चालवता आला नाही. ही शोकांतिका मांडायची कुठे. त्या ज्ञानदेव दादांच्या नगरीमध्ये
पिंटू काका देवरे हे त्यांचं सुपुत्र होऊन गेलं. अल्प वयामध्ये जरी देवाघरी जाणं झालं, पण पुढं पोरांनी आत्ता मगाशी आरोळी दिली, जब तक सूरज चांद रहेगा पिंटू काका तेरा नाम रहेगा. वय किती होतं हे महत्त्वाचं नाही, ते वय किती असलं पण कर्म काय होतं हे महत्त्वाचे. आज तागायत त्या मुलांच्या मनामध्ये घर करून असलेले पिंटू काका. समवेत या उमराणे नगरीमध्ये अनेक नामवंत आहेत. त्या नामवंतांपैकी ज्यांचा कृपा आशीर्वाद या नगरीमध्ये तरुणांच्या डोक्यावरती आहेत, त्या कृपा आशीर्वाद असणाऱ्यांपैकी आदरणीय विलास काका भाऊंच्या शेजारी बसलेले आहेत, बाळवांना बसलेले आहेत, संदीप भाऊ बसलेले आहेत. ज्यांनी नुकतं मनोगत व्यक्त केलं ते पंचायत समितीचे माजी सभापती धर्मांना या ठिकाणी बसलेले आहेत. नंदनराजे ज्यांनी नुकतंच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज निफाडमध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये ज्यांची उमेदवारी जाहीर झाली, आणि जर जमलं तर शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका, कारण शेतकऱ्यांचा एक मुलगा तुमचा गुरु व्हायला या ठिकाणी तयार झाला आहे. ते आदरणीय गुरुदेवजी कांदे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या शेजारी असलेला कुठल्याही रात्रीची कुठल्याही दिवसाची तमा न बाळगता कोणीतरी हाक मारावा, भोळ्या भाबड्या पद्धतीनं त्यानं रात्रीचं जे साधन मिळेल त्या साधनानं त्याची मदत करण्यासाठी धावपळ करावी. माझा मित्र हरसिंग ठोके या ठिकाणी उपस्थित आहे. सगळेच मान्यवर तोलामोलाचे आहेत. आमचे जिल्हा प्रमुख आहेत अनिलजी फडांगे, जगनजी काकडे. त्यांच्या शेजारी बसलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमराण्याचे माजी संचालक महेंद्र बापू बसलेले आहेत. त्या ठिकाणी सर्वच तोलामोलाची माणसं आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख घेत बसलो तर माझा या ठिकाणी असलेले आपले सूत्रसंचालक ज्यांचा आवाज भारदस्त आहे, त्या भारदस्त पद्धतीनं ते माझा वेळ काढून घेतील. त्या सगळ्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतो. चांदवडून खंडू काका ह्या ठिकाणी बसले आहेत. बहुजनांच्या पोरांना व्यापारामध्ये व्यापार करतानाची काय सूत्र जोपासावी लागतात, आपल्यापेक्षा मोठा होईल ही भीती प्रत्येक क्षेत्रात आहे. पण त्या भीतीला बाजू सरून ज्या माणसाने या ठिकाणी अनेक बहुजनांची पोरं मुंबई दिल्लीत व्यापाराच्या पावत्या घेऊन जायला लावली, ते खंडू काका मागे बसलेले आहेत. या ठिकाणी खंडू काकांचंही या मध्ये स्वागत करणं क्रमप्राप्त आहेत. सगळ्यांचीच नावं घेत बसलो तर वेळ कमी पडेल. त्या ठिकाणी त्या बाजूला बसलेले मी त्यांचं नाव विसरलो, पण काम त्यांचं फार मोठं आहे. कैलास भाऊ देवरे त्यांच्या बाजूला बसलेले रत्नाकर भाऊ, ज्यांनी मला सुरुवातीलाच आल्यानंतर आत्मविश्वास दिला. म्हणे भाऊ उमराणा माहेर येणार ना, आणि जर बच्चू भाऊ येणार ना ही जागा कमी पाडा जास म्हणे तुले. हा विश्वास त्या रत्नाकर भाऊने दिला. त्या रत्नाकर भाऊ आणि सगळ्यांचंच या आजूबाजूला खूप नावं आहेत ज्यांची नावं घेतली पाहिजे. खरड्यापासून त्या खालपपासून भौरपासून आलेली ही सगळीच मंडळी ज्यांनी अलीकडच्या 1-2 महिन्यामध्ये, याच्या आधी मला कधी पाहिलंही नव्हतं, पण 1-2 महिन्यामध्ये ज्यांनी भावासारखी या ठिकाणी वागणूक दिली, त्या सर्वांचंच या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, त्यांस धन्यवाद देतो. चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर तो माझ्या वेळेचा आणि बुद्धीचा या ठिकाणी दोष आहे. परंतु ज्या तरुणांनी भाऊ एका रात्रीमध्ये माझे कधी मित्र झाले आणि कशा पद्धतीनं त्यांनी कार्याची उभारणी केली. म्हटलं 4 बॅनर आपल्याच्यानं लावणं होतील बुवा, 4 बॅनरची ऑर्डर देऊ. माझा मित्र आहे प्रतीक बापणा, त्यानं सांगितलं घाबरू नका, ते 4 मी लावेल म्हणे. असं करत करत या ठिकाणी किती बॅनर लावले, कुणी लावले मला ह्याची काही कल्पना नाही, कुणी बँड लावला ह्याची कल्पना नाही. हा स्टेजवाला तर आमच्याकडून कायम गणला जातो. आमचे तो 2-4 गडी आहेत, अंबादास तुला यावेळेस जास्त पैसे देऊ असं सांगतात आणि मागचेच देते नाही. हा जो शूटिंगवाला आहे ना वसीम भाई, त्याला दरवेळेस म्हणतात मागचा हिशोब काढून ठेवा, अजून एकदाचाही दिला नाही. या अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर शेतकऱ्यांच्या पोरांनी उभं केलं आहे. रागरोष कोणाला नाहीये, परंतु ज्या धोरणानं चालले ना त्यांना अडाणी समजून घेण्याची चूक कोणी करू नका. बच्चूभाऊंच्या विचारांचं अनुकरण करताय, आयऱ्या यायचं नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बोलता बोलता अनेक नावं पुढे येऊ शकतात. मी प्रत्येक गावखेड्यात जाण्याचा प्रयत्न केला. सभा बच्चू भाऊंची आहे. मला या ठिकाणी काही कष्ट लागले नाही, फक्त लोकांच्या पर्यंत जावं लागलं आणि सांगावं लागलं बच्चू भाऊ येत आहेत, कधी येणार आहे, काय येणार आहे. चौकशी केली. कांदा लागवडीच्या वेळेस सभा ठेवू नका, आपल्याला निवांत दुधं बिधं काढले, कांद्या बिंद्याचे रोपं बिपं काही टेन्शन नसतील ना अशी वेळ निवडा. आम्ही वेळ निवडली 6 वाजेची. सभा 1 तास उशिरा सुरू झाली, पण त्या ठिकाणी त्या वेळेला आपण या ठिकाणी इंचभर हल्ला नाही. खऱ्या अर्थाने बच्चूभाऊंच्या विचारांची पेरणी आहे. त्यांच्या पेरणीतनं ही जी उभारणी होते ती वाया जाणार नाही हा विश्वास देखील देतो. सातत्यानं पाणी प्रश्नामुळे चांदवड आणि देवळा पूर्व भाग जर आपण अभ्यासला, या पूर्व भागामध्ये सातत्यानं पाणी प्रश्न चर्चेला जातो. पण चर्चेला कधी जातो माहिती आहे का?
टाळीच्या दिवशी जसं नवरी शोधायला निघाल्यावर नवरीचं आणि नवरदेवाचं खरं नाही, अगदी तसंच निवडणुकांच्या काळामध्ये एंटरटेनिंग पॉईंट आपण केला, मनोरंजनाचा मुद्दा केला. आपण स्वतःहून राक्षसाच्या तावडीत गेल्यासारखं या राजकारण्यांच्या ताब्यात तो मुद्दा दिल्यामुळं तो मुद्दा सुटेनासा झालाय. त्याचा अभ्यास केल्यामुळं तो मुद्दा सुटेनासा झालाय. हे मुद्दे असेच का आहेत या प्रश्नाची उत्तरं जर शोधायला गेलं तर पहिला दोष आपल्याकडनं सुरू होतो. आजच्या आज इथं दुसऱ्या उद्या कोणाची सभा आहे त्याच्यापुढे हा प्रश्न मांडला, कोण असं आहे की निवडणुकीच्या काळात तुमचं मन दुखून त्या ठिकाणी तुम्हाला नकार देईल? आहे कोणी असा वेडा या राजकारणामध्ये? असे वेडे जर राजकारणामध्ये असते तर कदाचित पाणी कधीच पुढे गेलं असतं आणि पाण्यावर राजकारण झालं नसतं. पण प्रश्न ऐरणीचा तिथेच येतो की तुम्हाला वेड करण्यासाठीचं हे राजकीय सूत्र वर्षानुवर्ष तेच मुद्दे असल्यामुळं त्या ठिकाणी तसंच पडीत पडलेला आहे. प्रश्न येतो बच्चूभाऊंच्या उच्चाराचा. बच्चूभाऊ कधी म्हणतात, माणसावर राजकारण केल्यामुळं 75 वर्ष या भारत मातेचे खरे सुपुत्र पडद्याचे आड राहिले आणि मुंबई दिल्ली तुमच्यावर राज्य करू लागली. म्हणून मुद्द्यावर राजकारण करायला शिकलं पाहिजे. जर धर्मांडांनी मांडलेला मुद्दा कित्येकदा तरी या ठिकाणी मांडला गेला असेल, नंदन राजांनी घेतलेली ती मुद्द्याची त्या ठिकाणची आराखडा त्या ठिकाणी दुहेरी परत पुनरुच्चारण या ठिकाणी होत असेल तर भाऊंचं वाक्य खरं टकतं. कारण 70 वर्षात आमदार झाले, खासदार आणि खासदार झाले, परंतु खासदारीवर निवडणूक झाली, आमदारकीवर निवडणूक झाली. मुद्द्यावर जर निवडणूक झाली असती तर जसे आत्ता कांद्याचे बाजार पडले नाही ना, तसं चनकापूरचं पाणी येऊन ठेपलं असतं. हे लक्षात घ्यायला पाहिजे. कांद्याचे बाजार का पडले नाही याचे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज आहे का? कांद्याचे बाजार न पडण्याचं कारण वडनेर भैरवात सभा झाली. बच्चूभाऊंनी आव्हान केलं, हे पोरांनो, जर तुम्हाला त्या ठिकाणी कांद्याचं राजकारण करू द्यायचं नसेल, त्याचं व्यवहारकारण अर्थकारण समजावून घ्यायचं असेल, ज्या वेळेस तुम्ही या बोटानं त्या ठिकाणी बटन दाबायला जाल तर खाऊन बटन दाबू नका. त्या ठिकाणी असलेला कांदा त्या बटनाच्या समोर ठेवा आणि डोळे मिटून आपल्या कांद्याला स्मारा. आणि कशामुळे नुकसान झालं हे अशा पद्धतीचं सूत्र सांगितलं. कित्येक तरी जिल्हाभरातली स्टेटस भाऊ लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी कांदा आणि त्याच्या शेजारी बोट ठेवून होतं. हे कर्म तुमचं आहे, हे सूत्र तुमचं आहे. हे आंदोलनाची परिभाषा आहे. भाऊ सांगतात, मतापेक्षा मोठं आंदोलन नाही, मतापेक्षा मोठं राजकारण नाही. मतातलं राजकारण आणि आंदोलन जर समजून घेतलं आणि परमेश्वर कृपेने सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कांद्या विरोधी, निर्यात बंदी करणाऱ्या व्यवस्थेविरोधी राग होता. राग एकट्या नाशिक जिल्ह्यात होता असं वाटत होतं. 11 जिल्ह्यांमध्ये 11 मतदारसंघामध्ये तो राग दिसला आणि 11 खासदार पडले गेले. जिथं चांदवड आणि देवळा यांचं कधी जमू दिलं नाही म्हणे. चांदवड आणि देवळा यांच्यामध्ये प्रांतवाद आहे. तिथं उत्तर महाराष्ट्र एका पुढाऱ्याच्या तोंडून संसदेमध्ये बोलला गेला. तो उत्तर महाराष्ट्र हा शब्द प्रशासकीय भाषेत वापरत होता. पहिल्यांदा राजकारण म्हणून उत्तर महाराष्ट्र अजितदादांच्या तोंडी आला, नरेंद्र मोदी साहेबांच्या तोंडी आला. त्याला कारणीभूत त्या ठिकाणी मतदान करताना त्या बटनाच्या शेजारी असलेला कांदा तुम्ही लक्षात ठेवला म्हणून झालं. आगामी कालखंडामध्ये जर चणकापूरचं पाणी सुटसुटीत पद्धतीनं झाडीपर्यंत पोहोचवायचं असेल, चणकापूरचं पाणी त्या बरडाच्या रानावर, माळ रानावर खेळवायचं असेल तर त्याला ज्या पद्धतीनं एस्टिमेट बनल्याशिवाय सरकारी कामं हलत नाही, त्या पद्धतीनं मताचं एस्टिमेट तुम्हाला बनवावं लागेल. अंदाजपत्रक काढावं लागेल की या चणकापूरच्या कालव्याला देवळ्यापेक्षा या ठिकाणी उमराणा गाव त्या पद्धतीनं आणू शकतं. देवळ्यापेक्षा का म्हटलं हे तुम्हाला कळालंच असेल, जाणकारांना कळालं असेल. पेक्षा या शब्दामुळं उमराण्यामध्ये पाणी येत नाही हा माझा प्राथमिक अंदाज आहे. जर उमराणा नगरी ज्ञानदेव दादांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या कर्तृत्वानं या ठिकाणी आपल्या असलेल्या पायावर उभी आहे. आज ज्या उमराणा नगरीमध्ये 2 बाजारपेठा कांद्याचे आहेत, त्या उमराणा नगरीतल्या किती शेतकऱ्यांचे कांदे या बाजारपेठेत विकले जात आहेत हा ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. या उमराणा नगरीतल्या पोरांची जर ही बाजारपेठ नसती तर काय झालं असतं, डोळे झाकून एकदा त्या परिणामांना समोर त्या ठिकाणी तरळून गेलं तर एक लक्षात येईल. त्या उमराणा नगरीतली ती बाजारपेठ जर पुण्याच्या एकवार स्थानिक कांद्यानं त्या ठिकाणी फुलवायची असेल तर त्याला चणकापूरचं पाणी आणण्यासाठी जसं प्रशासकीय एस्टिमेट बनतं तसं मतदानाचं एस्टिमेट बनवून त्याच्यावरती प्रशासकीय मान्यता राजकारणाची घेतल्याशिवाय ते पाणी येत नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. फार मोठ्या गोष्टी नाही आहेत. बच्चूभाऊ ज्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये अचलपूरमध्ये निवडून गेले, बच्चूभाऊंच्या निवडल्यानं त्यावेळेस असे प्रश्न निर्माण गेले, एकटे बच्चूभाऊ जाऊन काय करणार आहेत? एकट्या बच्चूभाऊनं स्वातंत्र्यानंतर त्या मतदारसंघामध्ये 3 लघु सिंचन प्रकल्प होते. किती? 3. आणि बच्चूभाऊच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 7 लघु सिंचन प्रकल्प त्या असलेल्या अचलपूर
विधानसभा मतदारसंघामध्ये झाले. ही एकट्याची ताकद आहे, अनेकांची नाही. बच्चू भाऊंना माहित आहे मी जनतेचा सेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलोय. जर त्या जनतेला त्या ठिकाणी काम दिसलं नाही तर जनता माझी पाठराखण करणार नाही. जनतेची भीती नेहमी बच्चू भाऊंच्या बोलण्यातून असते, पण राजकारणाला भीती बच्चू भाऊमुळे असते. हे विचित्र समीकरण राजकारण्यांच्या दृष्टीनं बच्चू भाऊंच्या रूपानं आपल्याला पाहायला भेटलं. आपल्याकडे उलट आहे, आपल्याला राजकारण्यांची भीती आहे. दादाले काही म्हणू का नको, नानाले काही म्हणू का नको, भाऊले काही म्हणू का नको, हा मले काय म्हणत, चार लोकांस म्हणा अपमान करस का काय, अशा सगळ्या भीतीमुळं आपली राजकारणाची सूत्र या ठिकाणी उलटी फिरले. उलटी गणती आपली त्यांनी इतक्या दिवस केलं. आता जर तुम्ही सोबत असाल तर त्यांना सांगावं आमच्या कामाच्या दृष्टीनं तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे हे म्हणायला हरकत काय. आपल्याला जर या कामांना मूर्त स्वरूप द्यायचं असेल, या कामांना मूर्त स्वरूप द्यायचं असेल, एकंदरीत आपल्या असलेल्या बाजारपेठा सुरक्षित ठेवायच्या असेल तर तुम्हाला ते सूत्र सुद्धा समजावून घेतलं पाहिजे. म्हणे आगामी काळात नाफेड मका सुद्धा खरेदी करणार आहे, आगामी काळात नाफेड सोयाबीन सुद्धा खरेदी करणार आहे. आधीच सोयाबीनचा फार बट्ट्याबोळ झाला आणि तुला काय नाफेडनं खरेदी करायचं पडलं रे बाबा. त्या नाफेडनं ज्या कांद्याची बाजारपेठ हायजॅक करण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे. आज बच्चू भाऊंनी त्या असलेल्या एकंदरीत व्यवस्थेला पाहिलं. लासलगावामध्ये अनेक एकरावर असलेले कांद्याचे गोडाऊन्स त्या ठिकाणी एमटी पडलेले आहेत. एमटी पडलेल्या त्या गोडाऊनमध्ये एकही कांदा नाही. नाफेड 5 लाख मेट्रिक टनाची खरेदी करतं. या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. कुणाला कॉन्ट्रॅक्ट मिळतात त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मिळालं कॉन्ट्रॅक्ट उत्तर प्रदेशच्या बाजारपेठेत विकायला ठेवलं नाही पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथला 25 रुपयानं व्यापाराने घेतलेला कांदा तिथं 35 रुपयाने विकायला ठेवणार तर त्याला व्यापार म्हणणार. पण त्या 35 रुपयाच्या विक्रीच्या वेळेस नाफेडचा कांदा जर 20 रुपयाने विक्रीला ठेवला तर तिथं 35 घेतले मूल्य ठरलेला कांद्याचा व्यापारी इथं उमराण्यामध्ये तो 15 रुपयाने घेईल. लागलीच तिथं नुकसान शेतकऱ्याचं 5 रुपयाचं झालं, दुसऱ्या दिवशी 15 रुपयाचं होतं. ही नाफेडची रणनीती का? शहरातल्या लोकांच्या असलेल्या मूल्य स्थिरीकरण या शब्दासाठी फक्त ग्राहकच त्या ठिकाणी तुमचा उपयुक्त काय, उत्पादक उपयुक्त नाही का? हा आवाज जसा लोकसभेमध्ये एकंदरीत एकवटला त्याच पद्धतीने येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभांमधून हा आवाज दुमदुमला पाहिजे. आणि असलेलं आपलं नेतृत्व विधानसभेमध्ये अध्यक्षाच्या घंटीसाठी वाट नाही पाहत बसलं पाहिजे. बच्चू भाऊंची भाषण ऐकत असताना बच्चू भाऊंचा संघर्ष अध्यक्षांसोबत उडालेला बघितलाय ना तुम्ही. अध्यक्ष महाराज, मी काय राजकीय थेरच सांगत नाही असं कितींदा बच्चू भाऊंनी सांगितलं. तुमची घंटी थोडा लेट वाजवा, ती घंटी वाजवायची दाणत अध्यक्षाची झाली नाही पाहिजे. इतका कायदेशीर वेळ आपण त्यांना दिला पाहिजे. येणाऱ्या कालखंडामध्ये इतकं भाऊचं पाठबळ राजकारणातलं असलं पाहिजे की अध्यक्षानं त्या ठिकाणी घंटी वाजवताना 4 वेळा विचार केला पाहिजे की यांचे 25-72 जर उठले तर सरकार पलटी झाल्याखेरीज राहत नाही. आणि म्हणून त्या सरकारावर धाक निर्माण करण्यासाठी आपल्याला बच्चू भाऊंचे हात मजबूत करायचे आहे. तुमच्या मनात परत प्रश्न आला असेल, माईचा बहादर याची सोय लावून घेऊन राहिला का? तसं नाही आहे मित्रांनो. मी कोण आहे? मी गुरुभाऊंना सांगितलं, गुरुभाऊ तुम्ही ह्या स्पीडनं जर बच्चू भाऊंच्या सोबत राहिला, गण्याचा गणेश भाऊ झाला, ऑलरेडीच तुम्ही गुरु आहात, तुमचं काय होईल भविष्य सांगता येत नाही. बच्चू भाऊंच्या सोबत राहणं महत्त्वाचं. ज्या बाजार समितीमध्ये 1999-2000ला त्या ठिकाणी नोकरी मिळत नव्हती, झाडूसुद्धा मारण्याची डेअरिंग मी केली, त्या बाजार समितीचा संचालक झालो. फक्त बच्चू भाऊंचं चरित्र घरोघर सांगत बसलो. काहीच करत नाही वेगळं. मी एखाद्या कार्यालयात जर गेलो ना, जर ते काम अडलं, लई काही कळतं मला अशातलाही भाग नाही आहे. तिथं गेला का होत नाही, मी प्रहारचा जिल्हा प्रमुख आहे सांगण्याच्या आधी फक्त बच्चू भाऊला फोन करू एवढं म्हटलं की काम शासन निर्णयानुसार तो आपसूक करतो. आणि एखाद्या गरीबाचं नसलही शासन निर्णयानुसार झालं तर बिघडलं कुठं? बच्चू भाऊ म्हणतात, ज्याला 2 पाय नाही, ज्याला 2 हात नाही, त्यानं थोडा भ्रष्टाचार केला तर बिघडलं कुठं? अरे त्याच्याजवळ त्याच्यासोबत देवानं भ्रष्टाचार केला, आपण तर त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करा. त्या दृष्टिकोनातनं असलेल्या लहान माणसाला सोबत घेण्याची ही बच्चू भाऊंची प्रवृत्ती. फक्त घरोघर सांगत गेलो. मित्रांना ती आवडत गेली, मित्र जोडत गेले, सवंगडी जोडत गेले. मोठी मोठी पदं त्यांच्या पुढं काहीच नाही. सकाळपासनं संध्याकाळपर्यंत शेतीची कामं करणार आणि मधल्या काळामध्ये एकमेकाला विचारपूस करणार. आज गणेश निंबाळकर कुठं आहे, त्याच्याकडे कुठली गाडी आहे, गणेश निंबाळकर त्या गाडीमध्ये आज कोणतं तेल टाकणार आहे, इथपर्यंत चौकशी करणारे भाऊ हे बहादर पुढं बसलेली आहेत. दर महिन्याला भिसी चालवतात म्हणे आणि त्या भिसीतली उरलेली रक्कम, काही ठराविक रक्कम या प्रहारच्या चांदवड देवळ्याच्या प्रवासासाठी त्या ठिकाणी काढतात. माझ्या मते भाऊ तुमच्या नावानं हे घडलेलं भविष्य या चांदवडात आहे. माझं काय व्हायचं माहीत नाही, पण या विचारांची सुदृढ पेरणी झाली आणि त्या पेरणीनं या लोकांनी प्रेरणा घेतली आणि गोरगरिबांपर्यंत न्याय पोहोचायला लागला. न्याय पोहोचवणारे ते बहादर सगळेच आहे. नाव माझं एकट्याचं होतं, उलट त्यांच्यावर अन्याय होत आहे.
त्या अन्यायाला कुठंतरी आपण त्या ठिकाणी साथ घालूया आणि त्याचं न्यायात परिवर्तन करण्यासाठी असलेल्या एकंदरीत सत्तेवर जर अंकुश मिळवायचा असेल आणि तो गरिबांच्या पुढं तो अंकुश मिळून तो हत्ती नतमस्तक करावायचा असेल तर तुमची माझी एकी होणं गरजेचं आहे. परत एकदा विनंती करतो, या रामेश्वराच्या नगरीमध्ये जिथं प्रभू रामचंद्राचा मुक्काम झालेला आहे, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनवासाचा प्रवास करत होते त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचं वेगळं महत्त्व आहे आणि त्यात उमराणे नगरीचं वेगळं आहे. प्रभू रामचंद्रांनी मुक्कामात शिवलिंगाची एकंदर ठिकाणी त्या ठिकाणी स्थापना करणं आणि त्याची पूजा अर्चा करणं आणि नंतर ते वाळूचं त्या ठिकाणी असलेलं शिवलिंग त्या ठिकाणी लोप करणं आणि पुढे जाणं असा त्यांचा प्रवास होता. पण या उमराणे नगरीमध्ये ते तसंच राहून गेलं आणि ते शिवलिंग म्हणजे आपण ज्या ठिकाणी दर्शन घेतलं हे प्रभू रामचंद्रांच्या हातानं निर्माण झालेलं शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या समोर मी एक विश्वास देतो, जर बच्चू भाऊंनी तुमच्यासमोर आता घोषणा केली आणि त्या घोषणाला तुम्ही सत्य म्हणून समाजापुढे आणलं, या पटलावर आणलं, तर बच्चू भाऊंच्या सोबतीनं हा विश्वास महाराष्ट्राच्या समाजाच्या पटलावर आणण्यासाठी बच्चू कडू हे नाव महाराष्ट्रांच्या प्रमुख सत्तेमध्ये येण्यासाठी लागेल ते प्रयत्न करण्याची अगदी वेळप्रसंगी देह ठेवण्याची सुद्धा तयारी हा तुमचा पोरगा दाखवेन, यात शंका घेण्याचं कारण नाही. जगणं कितीही महत्त्वाचं नाही, किती जगलो हे महत्त्वाचं नाही, मात्र नेहमी हे म्हटलं जातं की जगणं कसंही असलं तरी जगण्यामधला राम आपला असला पाहिजे. मित्रांनो, रामामधला काम असला पाहिजे. काम प्यारा आहे भाऊ सगळ्यांना. काम भाऊ काय वेगळे आहेत का? भाऊंचं काम प्यारा आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही इथं आला. त्याच कामाचा आदर्श वसा आम्ही घेऊन पुढे जाऊ इच्छितो. जर तुम्ही ठरवलं, जर तुम्ही शक्ती दिली तर ती शक्ती वाया जाऊ न देता शेवटच्या घटकापर्यंत काम पोचवण्याची जबाबदारी आमची असेल, हा विश्वास या ठिकाणी देतो. या ठिकाणी अनेक नामवंत माणसं माझ्यासारख्या लहान माणसासाठी ऐकण्यासाठी खालीसुद्धा बसलेली आहेत. अनेक गावची सरपंच आहेत. उमराणे आणि उमराण्याच्या परिसरासकट देवळा तालुक्यातनं अगदी कडेपर्यंत आलेले आहे. त्या ठिकाणी वार्शीपासनं लोक आलेली आहेत, लोहणेरपासनं लोक आले, महालपाटण्यापासनं आले आहेत, सटाण्यातनं सुद्धा लोक आलेली आहेत, खाली मालेगावातनं सुद्धा लोक आलेली आहे. मला त्यांना एवढं एक सांगायचं आहे, जर निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला प्रांतवाद आठवला तर पहिलं एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, मनी बापनी माय गिरणारा ना शे. लक्षात ठेवा, मना बापनं मामानं गाव गिरणारा शे. तुम्ही म्हणाल मग हा का नातं जोडतो का? हो, तुमच्या लेखी बाळी एकमेकाच्या तालुक्यात दिलेलं जातं आणि मताच्या वेळेस तुमचं एक धोरण भरण्यासाठी तुम्हाला साधं मतदानसुद्धा निष्कलंक करता येणार नाही का? आपल्या पोटचा गोळा देताना तुम्हाला प्रांतवाद आठवत नाही आणि तुमचं असलेल्या पोटच्या गोळ्याचं भविष्य, त्यांच्या नाताचं, त्यांच्या पोराचं भविष्य घडवण्यासाठी हे बोट निष्कलंक पद्धतीनं तुम्हाला मतदानात वापरता येणार नाही का? हा प्रश्न आपल्याला मनोमन जर विचारता आला तर कालखंडामध्ये आपण एक नव्या इतिहासाला सामोरं जातोय, हे सुद्धा लक्षात ठेवा. कुकाण्याच्या शेतकऱ्याच्या कथेपासून मी सुरुवात केली, कथा नाही आहे. त्या कुकाण्याच्या शेतकऱ्यानं ज्यावेळेस सांगितलं की भाऊ त्या ठिकाणी कांदा 50 रुपये गेला, मी पुढचं घेता तो सगळा व्हिडिओज तुम्हाला सगळं माहीत आहे. भाऊ ज्यावेळेस त्या कुकाण्याच्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी सांगितलं आणि आपण आंदोलन उभं केलं, 26 डिसेंबर 2016ला आपण त्या ठिकाणी आलात आणि मोठं आंदोलन उभं राहिलं. 384 कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळाले. पुणेगाव दरसवाडी कालव्याला त्या ठिकाणी 54 कोटी रुपयाची प्रापण सूची मंजूर करून दिली. अशा अनेक गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवसानंतर कुकाण्याच्या त्या शेतकऱ्यानं कांद्याच्या पोळीवर आत्महत्या केली. ही सगळ्यात वाईट घटना माझ्या आयुष्यातली दिसली. आपण लढतोय ना, मग आत्महत्येची पावलं का टाकायची? कांद्याच्या पोळीवर आत्महत्या करून कांदे आपल्याला न्याय देणार आहे का? त्याच कांद्याच्या पोळीनं, त्या कांद्याच्या पोळीत जेवढे कांदे तेवढे कांदे यांच्या मुस्कटावर मारून यांची हत्या केल्यापेक्षा आपल्याला आत्महत्या करणं परवडणार नाही, हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. त्याच कुकाण्याचा शेतकऱ्याची ज्यावेळेस बाजू घेतली गेली त्यावेळेस मी चांदवडचा होतो. माझ्या डोक्यात त्यावेळेस तो कुकाण्याचा हे नाही आलं, तो शेतकरी आहे आणि त्याची बाजू घेतली पाहिजे, हे डोक्यात असलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो, कित्येक तरी आहे, ज्यावेळेस कोरोनामध्ये मी स्वतः आजारी होतो, 14 किलो माझं वजन घटलं होतं आणि खामखेड्याचा शेतकऱ्याचा फोन आला, 10 दिवसानंतर मार्केट चालू झालं
आणि तुमच्या चांदोड बाजार समितीमध्ये म्हणे गणेश भाऊ 400 रुपये त्या ठिकाणी कोरोनाच्या टेस्टसाठी एका व्यक्तीचे घेतले जातात. म्हटलं असं कसं होऊ शकतं. माझा आवाज चिमण्यापेक्षा बारीक झाला होता. रामला फोन केला, पकाला फोन केला, सगळ्यांना फोन केला. रामला म्हटलं अरे हे बरोबर होत नाही आहे. ते म्हणे तू काय टेन्शन न घेऊ, मी जाऊन बघतो. पण मला राहावलं गेलं नाही. तिथं बघितलं तर त्या ठिकाणी घाणेरडी व्यवस्था समितीनं उभी केलेली होती. अरे ज्यांच्या घरी कोणीतरी मेलंय, त्यांना पैशाची गरज आहे, कोरोनामध्ये तो त्या ठिकाणी प्राण सोडू पाहतोय, त्यांच्याकडनं तुम्ही त्या बाजार समितीत येण्यासाठी नाकात काडी घालण्याचे 400 रुपये घेतात. एकाच्या ट्रॅक्टरवर 3 जण होते खामखेड्याचे. त्यांनी सांगितलं भाऊ हे बरोबर नाहीये. मला त्यांची नावं सुद्धा माहीत नाही, पण तो देवळ्याचा आहे म्हणून बाजू सोडायची हे आपल्या रक्तात नाही. तो शेतकरी आहे आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्यासाठी आहे. तिथं त्या ठिकाणी आम्ही रणधुमाळी केली. माझ्या अंगात त्राण नसताना सुद्धा सभापतींच्या दालनामध्ये मी रणकंदन माजवलं आणि थेट बच्चू भाऊंना फोन केला. भाऊ हे चुकीचं होतंय. भाऊंनी कलेक्टरला फोन केला. कलेक्टरनं तातडीने ARला तिथं पाठवलं, तहसीलदारांना तिथं पाठवलं, PIला तिथं पाठवलं. सूर्याची किरणं सुद्धा उगवली नव्हती त्यावेळेस हे रणकंदन बाजार समितीत माजवलं. त्यावेळेस त्यांना दाखवून दिलं का शेतकऱ्याचे तुम्ही 400 रुपये घेऊ शकत नाही. एका तासात 56,000 रुपयाचं कलेक्शन त्या नराधमांनी केलं होतं. ते कोणी असोत, त्या चांदवडचे आहेत म्हणून सोडायचं कारण नाही. ते शेतकरी विरोधी आहेत, त्यांचं त्या ठिकाणी मुस्कट सोडल्याशिवाय मी राहत नाही. हा प्रहारचा इशारा त्या ठिकाणी दिला आणि कलेक्टरांच्या समोर त्यांचं त्या ठिकाणी असलेलं कुभांड उघडं पडलं. कारण कलेक्टरांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी कोरोनाची तपासणी करायची, परंतु मोफत. कुठल्याही बाजार समितीमध्ये शेतकऱ्याकडून 1 रुपया घेता कामा नये. त्या ठिकाणी पुन्हा लेखी आदेश दिला गेला आणि त्या ठिकाणी ती गोष्ट थांबल्या गेली. ती 400 रुपये किंमत कमी वाटते हो, पण शेतकऱ्याची संख्या किती आहे. एकदा हजार नगाची आवक होणाऱ्या त्या बाजार समित्यांमध्ये 1000 गुणिले 400 केले तर पैसे होतात किती. या पैशाचं मूल्य फार मोठं आहे भाऊ. 10 रुपये सुद्धा गेट पासला लागले नाही पाहिजे. एक विशिष्ट त्या ठिकाणी असलेला वर्ग बाजार समितीने स्वीकार केल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशातनं पैसे जाता कामा नये. अनेकदा भाऊ मला म्हणतात एवढे प्रश्न घेऊन येतात, तुम्हाला त्या ठिकाणी माणसं म्हणून घ्यायची किंमत कळती का नाही. एखाद्याचं मर्डर करून टाक, शेतकऱ्याचं नाव घेत असेल तर माझ्याकडे त्याच्याशिवाय येऊ नको. मग त्या ठिकाणी मर्डर हा शब्द माणसं मारण्याच्या दृष्टीने नाही करायचा, आपला असलेला एडीचोटीचा जोर लावायचा आणि शेतकऱ्याचं काम नेटानं कडाला न्यायचं. यासाठी हा प्रश्न पुढे गेला पाहिजे. शेवटचं 2 मिनिटं घेतो. आज तळेगाव रोहितनं मला एक फोन आला. म्हणे भाऊ 1500 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे आले आहेत आणि ते पैसे पंजाब नॅशनल बँक लासलगाव देत नाही. म्हटलं का. म्हणे त्यांनी सांगितलं की ते आपसूक कर्ज खाती वळती झाले. म्हटलं कर्ज कसलं आहे. म्हणे आपलं कायमचं पीक कर्ज आहे. आपलं कायमचं पीक कोणतं आहे. अरे आपलं कायमचं पीक कोणतं आहे. कांद्याचं 7 डिसेंबर 2023ला निर्यात बंदी झाली. त्यावेळेस बाजारभाव काय होते आणि एका ट्रॅक्टरचं किती नुकसान झालं. 37 क्विंटलचं ट्रॅक्टर घरला 37, 38, 40 रुपये बाजार होते. 20 रुपये बाजार तुटले, 30 रुपये बाजार तुटले. एवढी पैसे तुटले आणि 1500 रुपये त्या कर्ज खाती वळते करताय. लाजा वाटत नाही. आपले 70,000 घेतले आणि बहीण या भावनात्मक शब्द वापरून आपल्या खिशातले 70,000 परत करण्याऐवजी त्या असलेल्या 1500 रुपयात इलेक्शन जिंकायला निघाले का रे. लाजा नाही वाटत. हा शब्द विचारण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. पंजाब नॅशनल बँकेला साधा GR आहे. अमरावतीमध्ये पंजाब नॅशनल बँकेवर भाऊंनी गुन्हा दाखल केलेला आहे. तो का केलंय. शेतकऱ्याचे अनुदानाचे नुकसानाचे पैसे तुम्हाला अशा पद्धतीनं त्याला न विचारता कर्ज खाती वळते करता येणार नाही. त्याचे पैसे त्याला दिले गेले पाहिजे. तोच धागा धरून उद्या तहसीलदारांना त्या ठिकाणी पत्र लिहायला लावू, यांचे पैसे मोकळे करा, अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल करा. इतका साधा मार्ग माझ्या बच्चू भाऊंनी निर्माण करून ठेवलेला आहे. अनेक अशा योजना आहेत. त्यातली बारीकी भाऊंनी विधानसभेत केली. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावानं जी त्या ठिकाणी विमा योजना चालते, ती विमा योजना पहिली शेतकऱ्यालाच त्या ठिकाणी मिळायची, ज्याचं नाव आहे. व भाऊनं अनेक गोष्टी त्यामुळे सांगितल्या. माझ्या मते अमरावतीच्या बैठकीमध्ये दादा भुसे साहेब कृषी मंत्री असताना भाऊंनी तो प्रश्न तडीस लावला आणि त्या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्याच्या पोराचं नाव शेतीच्या उतार्यावर नाही, मग तो शेतकरी नाही का. एकटा शेतकरी त्या ठिकाणी राबल्याशिवाय शेती पिकते का. भाऊनं त्या ठिकाणी सांगितलं त्याच्या मुलाचं
त्याच्या पत्नीचं, त्याच्या ठिकाणी असलेल्या आईचं जरी नाव नसलं आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला मरणोपश्चात त्या ठिकाणी तो विमा मिळाला पाहिजे. इतकं बारीक निरीक्षण भाऊचं आहे. भाऊने आता नवीन काय प्रश्न सांगितलाय का हो, शेतकऱ्याला त्या ठिकाणी जसं अपघातात मरण विमा देतात तुम्ही, त्या शेतकऱ्याच्या इथं असलेल्या मजुराचा अपघात झाला तर त्याला कोण द्यायचा हा प्रश्न विचारणारे या भारताच्या पटलावर एकमेव आमदार बच्चू भाऊ आहेत. भाऊनी मागं विचारलं की बुवा त्या ठिकाणी असलेल्या भांडे धुणाऱ्यांचा आमदार नाही, मग त्यांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत का? त्यांचे प्रश्न कोणी उचलायचे? त्यांच्या विम्याचं काय, बजेटमध्ये त्यांचं स्थान काय, त्यांच्यापासून तुमचा GDP हलत नाही का? सगळ्यात जास्त अर्थकारण हलवणाऱ्या त्या शेती व्यवस्थेच्या आसपासच्या बारीक 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 घटनांचा अभ्यास करून सगळ्यात जास्त वाचन मी माझ्या निरीक्षणातून सांगतो लायब्ररीत कोण करत असावं ते बच्चू भाऊ करत असतात. प्रत्येक कायद्याची बारीकी काढतात. राज्यपालाच्या अभिभाषणावर ज्यावेळी विधानसभा सदस्य बोलत असतात बारकाईनं ऐकावं आणि त्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण भाषणं त्याची ऐकावी वाटतात, पण त्यात वेगळेपणाचं भाषण आमच्या बच्चू भाऊंचं असतं. पूर्ण विधानसभेची काढून टाकतात आणि त्या विधानसभेच्या दुसरी भाषणं ऐकायला गेलं, ज्यांना जास्त वेळ मिळतो ते माणसं एकमेकाची खेचण्यामध्ये त्या भाषणाचा वेळ घालवतात. हे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी दिसलं पाहिजे. खूप कमी नावं आहेत जे शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलत आहेत. आज मात्र एक मुत्सद्दीपणानं राजकारण करू पाहता समाजकारणामध्ये राजकारण घालताना समाजकारण जिवंत ठेवून राजकारण पुढे घेऊन जाणाऱ्या बच्चू भाऊंची ही वेळ आहे. हे बच्चू भाऊंचं मनगट बळकट करण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये बच्चू भाऊ जो निर्णय घेतील त्या निर्णयाची आपण पाठराखण करत असाल तर एकदा मोठ्या आवाजामध्ये अपना भिडू बच्चू कडू ही आवाज दिला गेला पाहिजे. बच्चू कडू, बच्चू कडू. सगळ्यांनी हात वर करून या ठिकाणी ते समर्थन करायचं आहे. बच्चू भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. फुले शाहू आंबेडकरांचा, विजय असो, फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो. अपना भिडू, बच्चू कडू, अपना भिडू. बच्चू कडू. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी अमरावतीहून काही पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्या पाहुण्यांचा या ठिकाणी मी असलेल्या आपल्या सगळ्या कमिटीला सांगेल की सन्मान करावा आणि पुन्हाच एक वार जाता जाता तुम्ही दैव स्वरूपानं देवाच्या रूपानं या गरिबाची पाठराखण करण्यासाठी या उमराणे नगरीत आलात, बसलात, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचं कितीही केलं, किती आभार व्यक्त केले, कितीही ऋण व्यक्त केले तरी ते भेटणार नाही. मात्र तुम्हाला एक शब्द देतो, कुठल्याही क्षणाला, कुठल्याही वेळेला, कुठल्याही घडीला हा तुमचा पोरगा तुमच्या हाकेला ओ देण्यासाठी, साथ घालण्यासाठी या ठिकाणी कधीही उपस्थित राहील हा शब्द या ठिकाणी देतो. आणि अमरावतीहून आलेल्या सर्वच पाहुण्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आता नागरी एक पुढची सूत्रसंचालन सरांनी करावे. गणेशजींचा अतिशय मडकपूर्वक धन्यवाद आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊंना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंचा व्यासपीठावर नागरी सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मी गणेशजी आणि